आज एक बॉल सोबत आपण गेम खेळणार आहे। गेम कसा आहे? अमृताने कुणाच्या हातात बॉल आहे? बॉल दाखव मला। अमृताच्या हातामध्ये बॉल आहे बघा। आता अमृताने बॉल कुणाकडे द्यायचा आहे? तन्वीकडे द्यायचा आहे। उड्या मारत जात जात तन्वीने कुणाला द्यायचं आहे सांगा? आदितीने, त्यानंतर पुढे मानवीने, सिद्धीने, निधीने, पुढे त्यानंतर छान। म्हणजे गेम लक्षात आलाय बघा। आणि या गेम खेळल्यानंतर शेवटी तुम्ही सांगणार आहेत की या गेम मधून तुम्हाला काय शिकायला मिळाले। छान। आणि लक्ष देऊन खेळायचं बघा आणि चपळाईने खेळायचं आहे। करायची खेळायला सुरुवात? चला अमृताने स्टार्ट करायचे। चला छान छान। उंच उड्या मारता आलं तर आणखी बघा, आणखी छान वाटेल। अरे वा, सस्यासारख्या उड्या छान दिसतात बघा। चल निधी, उड्या मारत चल, उड्या मारत खाली। छान। चल पुढे। अरे वा छान। टाळ्या द्या ग त्यांच्यासाठी, हे छोटे छोटे आहेत सगळे बघा। हा आमचा रुद्रा पहिलीला येणार आहे आता। ही प्रांजल पण आमची पहिली वर्गात येणार आहे बरं का। ती पण खेळण्यास बघा किती छान। मानव पण पहिलीला, म्हणजे आम्ही नवीन वर्षामध्ये येणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा खेळ समजावून दिलेला आहे आणि त्यांना समजला आहे। आता मला तुम्ही सांगायचं, या खेळामधून तुम्ही काय शिकायला मिळत? एका एकानं उत्तर द्यायचे। शरीराची चपळता वाढते, उड्या मारता येतात, बरोबर आपल्याला ज्याच्याकडे बॉल द्यायचे त्याच्याकडेच जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अमृताने सांगितलाय की हा खेळ आपण एकमेकांशिवाय पूर्ण करता येईल का? म्हणजे आपल्याला या खेळासाठी सगळ्यांची गरज आहे। सगळ्यांची होती की नव्हती? म्हणजे आपला मूल्यवर्धनचा हा सहयोगी खेळ आहे। कोणता खेळ आहे? बघा, बऱ्याच गोष्टी आपण एकमेकांशिवाय पूर्णच करू शकत नाही। म्हणजे सहकार्याची भावना या खेळामुळे काय होते? वाढीस लागते। आपण या नवीन आपल्या पहिली वर्गात येणाऱ्या प्रांजल, मानव आणि रुद्रा यांना सुद्धा हा खेळ समजला की नाही? रुद्रा, मानव समजला? खेळ आवडला? प्रांजल आवडला खेळ? चला छान। तुमच्यासाठी कोणती टाळी घ्यायची बरं? रॉकेट टाळी। 1 2 3 स्टार्ट। छान।